उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामतीतल्या निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर ताशेरे ओढून कारवाई करण्याचा इशारा दिलेला आहे. अजितदादा हा फक्त बारामतीचाच प्रश्न नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातला प्रश्न आहे. आणि याच्या पाठीमागचं कारण काय आहे, हा पैसा कुठं मुरतोय याचा शोध घ्यायचा असेल तर दादा, गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जी काही विकास कामं झाली त्याची एक श्वेतपत्रिका काढा, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. तुम्हाला काय मी सांगायची गरज नाही. जेव्हा एखाद्या कामासाठी निधी मंजूर होतो तेव्हा त्याची वाटणी कशी होते तुम्हाला माहीत आहे, तरीसुद्धा हिशेब सांगतो. त्या वाटणीप्रमाणे स्थानिक आमदार खासदारांना त्या ठेकेदाराला 10% द्यावे लागतात. शाखा अभियंता 2%, उपअभियंता 2%, कार्यकारी अभियंता 2%, वर्क ऑर्डर काढण्यासाठी 1%, बिलं काढण्यासाठी 2% आणि क्लार्कपासून शिपायापर्यंत जे पैसे वाटावे लागतात ते 2%. हे झाले एकूण 21%. GST 18% गेला आणि ठेकेदाराचा नफा 10% धरला तर एकूण 49% रक्कम ही अशा पद्धतीनं मुरते. राहिलेल्या 51% रकमेमध्ये रस्ता किंवा जे काही विकास काम असेल ते करावं लागतं. दादा, बारामती परिसरातच इंग्रजांनी ब्रिटिश काळामध्ये केलेली कामं जरा तपासून बघा. त्याचं खरं तर ऑडिट करून बघा आणि मग तुमच्या लक्षात येईल की 100 वर्ष झाली तरी ब्रिटिशांच्या कामाला धक्कासुद्धा लागलेला नाही. कारण ही जी काय टक्केवारीची पद्धत होती ती त्या काळामध्ये नव्हती. खरं तर ही टक्केवारी कुणामुळं आणि कशामुळं हा भ्रष्टाचार फोपावला याचा जर शोध घ्यायचा असेल तर कोंबडं आधी का अंडं आधी याचं उत्तर जसं मिळत नाही तसंच होतं. कारण सरकारी कर्मचारी म्हणतात की आम्हाला दर 2 वर्षांनी बदल्यांची खंडणी द्यावी लागतात आणि त्या खंडणीसाठी म्हणून आम्हाला हे पैसे गोळा करावे लागतात. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणतात की आम्हाला मताला 2,000 रुपये ते 2,500 रुपये द्यावे लागतात आणि म्हणून 5 वर्षामध्ये अशा पद्धतीनं आम्ही टक्केवारी घेतो. मंत्री संत्रीसुद्धा याच्यात मागं नाही आहे. एकूण खालपासून वरपर्यंत ही जी काही व्यवस्था सडलेली आहे ती सडलेली व्यवस्था आमूलाग्र बदलण्याची गरज आहे. नाहीतरी आपल्या मुख्यमंत्र्यांनी परवाच जाहीर केलेलं आहे, आता इथून पुढं बदल्यांचं सरकार असणार नाही तर बदल घडवणारं सरकार असणार आहे. मला माहीत नाही मुख्यमंत्री प्रामाणिकपणानं म्हटले की टाळ्या घेण्यासाठी म्हटले. खरोखरच त्यांचा हेतू जर प्रामाणिक असेल तर मुख्यमंत्र्यांनी बदलाचं सरकार करून व्यवस्था बदलणारं सरकार आणून जर त्यांना दिलेल्या जनतेनं बहुमताचा जर का ते चांगल्या पद्धतीनं उपयोग करणार असतील तर अजितदादा गेल्या 10 वर्षामध्ये जलसंपदा विभागापासून ते सार्वजनिक बांधकाम खात्यापर्यंत, समृद्धीपासून ते अनेक जी काही कामं झाली त्या कामाचा तुम्ही एक श्वेतपत्रिका काढा आणि या महाराष्ट्राच्या जनतेच्या ज्ञानामध्ये एक भर टाका, असा माझा तुम्हाला सल्ला असेल. समृद्धी बाबतीत बोलायचं झालं तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा 6 पदरी रस्त्याचा 1 किलोमीटरचा जो काही द्वारम आहे, जो काही खर्च आहे तो 20 ते 25 कोटी, माळरानामध्ये 20 कोटी आणि ब्लॅक सॉईल असेल किंवा जिथं पुलं बांधावी लागतील तिथं 25 कोटी असं साधारणपणे त्यांचा मापदंड आहे. त्या ठिकाणी समृद्धीचा जर हिशेब केला तर तो 78 कोटी 1 किलोमीटरला खर्च झालेला आहे. तुमच्या लक्षात आलेलं असेल की एका आमदाराचा दर 50 कोटी का निघाला. ही अशी ही सडलेली व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये आहे. ती दुरुस्ती करायची असेल तर मुख्यमंत्री सांगतात त्या पद्धतीनं पहिल्यांदा बदल्याची सौदेबाजी, बदल्यांचं दुकान बंद करा. त्यानंतर या कर्मचाऱ्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी
वचक ठेवण्यासाठी मग श्वेतपत्रिका काढा,